प्राणदः वासवानुजः अपान्निधिः अधिष्ठानं प्रमत्तः. 321 नाव आहे प्राणदः. सुराणां म्हणजे देवदेवतांना, असुराणांच राक्षसांना सुद्धा प्राणम म्हणजे जीवनशक्ती, बलम म्हणजे चैतन्य जोम, ददाती म्हणजे देतो, द्यती आणि काढूनही घेतो तो म्हणजे जीवनशक्ती प्रदान करणारा. द धातूचा अर्थ आहे विनाश किंवा नाश करणारा, म्हणजे देवदेवतांचा आणि असुरांच्या नाशासाठी जो विशेष शक्ती देतो असा याचा अर्थ होऊ शकतो. विनाशक शक्तीचा बोध करणारा द याला लावला आहे, म्हणजे जो जीवन देतोही आणि ते काढूनही घेतो असा. उच्च मूल्य वृद्धीसाठी हा मनशक्ती देतो. साधकांच्या मनात जे वाईट विचार असतो ते काढून घेतो आणि त्यांना शांती प्रदान करतो असाही याचा अर्थ होऊ शकतो. असा जो तो प्राणदः. ओम प्राणदाय नमः. 322 नाव आहे वासवानुजः. आदित्यां म्हणजे आदिती, कश्यपात कश्यपांपासून, वासवस्य वसूंमधला जो मुख्य इंद्र, अनुज लहान भाऊ, जात जन्मला तो. वामन अवतारामध्ये आदितीच्या पोटी हा इंद्राचा लहान भाऊ म्हणून जन्म ज्यांनी घेतला असा जो तो वासवानुजः. इंद्र म्हणजे इंद्रियांचा स्वामी हा मानला जातो, तर हा विष्णूचा अवतार म्हणजे मन जो आध्यात्मिक आग्रह याच्यामुळे येतो आणि सर्व इंद्रियांवर विजयासाठी हा मदत करतो असा जो तो वासवानुजः. ओम वासवानुजाय नमः. 323 नाव आहे अपाननिधी. आपहा म्हणजे पाणी, यत्र जिथे, निधी येते म्हणजे जिथे साठलेलं असतं, सहा तो जिथे पाणी साठलेलं असतं असा जो तो. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात सरसाम अस्मी सागरः, पाण्याच्या साठ्यातील समुद्र मी आहे. थोडक्यात म्हणजे जलाचा जो खजिना असतो म्हणजे समुद्र असा जो तो अपाननिधी. महासागरांची सर्व शक्ती, महिमा, सर्व काही विष्णूंच्या दिव्यत्वाचं प्रतिबिंब आहे, म्हणून ते अपाननिधी. ओम अपाननिधये नमः. 324 नाव आहे अधिष्ठानम. अधितिष्ठन्ती म्हणजे जो उभा असतो, भूतानी म्हणजे सर्व भूतांच्या, उपादान कारणत्वेन त्यांच्या निर्मितीसाठी, ब्रह्म इति ब्रह्माच्या रूपात म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचा जो आधार असतो, मायेच्या रूपात पूर्ण विश्वनिर्मिती जो करतो आणि त्याचं जो मूळ कारण आहे, आधार आहे तो अधिष्ठान. हा परमेश्वर गीतेत म्हणतात मत्स्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व भूतमात्रांचं कारण मी आहे आणि ती माझ्यातच अस्तित्वात असतात असा जो सर्व ब्रह्मांडाचा आधार आहे तो अधिष्ठानम. ओम अधिष्ठानाय नमः. 325 अप्रमत्तः. अधिकारीभ्याम म्हणजे ज्यांचा जसा अधिकार आहे, ज्यांची जशी लायकी आहे त्याप्रमाणे, कर्मानुरूपम म्हणजे त्यांच्या ज्यांच्या कर्मानुसार, फलम प्रयच्छन जो फळ देतो, न प्रमद्यती त्याच्यात कुठेही दुर्लक्ष किंवा ज्याची चूक होत नाही असा जो तो अप्रमत्तः. थोडक्यात म्हणजे कर्माप्रमाणे फळ देण्यात न चुकणारा, दुर्लक्ष न करणारा असा जो तो, याचा कधीही प्रमाद होत नाही, निर्णय घेण्यात कुठलीही चूक होत नाही. ब्रह्मांडातल्या प्रत्येक घटनेच्या मागे परमेश्वराचा नियम असतो. कार्याचा परिणाम आणि कार्याच्या गुणवत्तेनुसार हा कर्माचा नियम हा सगळ्यांना फळं देत असतो असा हा
जो परमेश्वर जो सर्वोच्च आहे, कायम शुद्ध आहे असा जो, तो अप्रमत्त हा ओम अप्रमत्ताय नमः.